नमस्कार. आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. डॉक्टर दीपक सावंत आणि त्रिमिती दिल से बाराखडी यांच्या वतीने आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. स्वप्नांना देऊ नवी दिशा. जे स्वप्न दिसे डोळ्यांना त्याचेच सत्य होईल. जे बीज रुजवतो आम्ही त्याचीच वेल बहरेल. हा ध्यास घेऊन हा एक 2 दिवसांचा कार्यक्रम घेऊन आम्ही आपल्यासमोर उपस्थित झालेलो आहोत. मी डॉक्टर दीपक सावंत यांना विनंती करते की आपण रंगमंचावर यावं. त्रिमिती बाराखडी दिलसे यांच्या वतीने विनायक सराफ आणि रमाकांत पन्हाळे यांना मी रंगमंचावर आमंत्रित करते. आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक श्रीयुत अमोल गुप्ते सर, आपलं मनपूर्वक स्वागत. डॉक्टर विजया वाड, डॉक्टर हरीश शेट्टी, आणि अभिनेते आदेश बांदेकर. कार्यक्रमाची सुरुवात आपण दीपप्रज्वलनाने करतो आहोत. त्यापूर्वी मी डॉक्टर अनिला सावंत यांना रंगमंचावर बोलवते. दीपप्रज्वलन आणि शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आपण कार्यक्रमाची सुरुवात करतो आहोत. कार्यक्रमाचे उद्घाटक अमोल गुप्ते शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करतात. मी डॉक्टर अनिला सावंत, अमोल गुप्ते, डॉक्टर विजया वाड, आदेश बांदेकर आणि डॉक्टर हरीश शेट्टी यांना विनंती करते की आपण दीपप्रज्वलन करावं. अमोलजींना विनंती आहे की आपण कार्यक्रमाचं उद्घाटन झालं हे औपचारिकरित्या जाहीर करावं.
आणि थोडंसं कार्यक्रमाविषयी. शिक्षक वर्गाला आणि पालकांना सप्रेम नमस्कार. मी अमोल गुप्ते महाराजांच्या दरबारात उभा आहे. सत्य बोलण्याची शपथ घेतो. काही कटू सत्य असतील जी डिस्कस होणार आहेत त्याबद्दल आधीच दिलगिरी व्यक्त करतोय आणि ह्या कार्यक्रमाची सुरुवात, त्याचा शुभारंभ मी तुमच्या हस्ते करतो. धन्यवाद. सर्व श्रोत्यांना विनंती आहे की आपल्याला या मान्यवरांना जर काही प्रश्न विचारायचे असतील तर आपले प्रश्न आमच्यापर्यंत पाठवावेत. कार्यक्रम सुरू झाल्यानंतर मध्ये चर्चेला सुरुवात झाल्यानंतर हे प्रश्न आपण मान्यवरांना विचारणार आहोत. नमस्कार मंडळी. आपला परिसंवादाचा विषय आहे स्वप्नांना देऊ नवी दिशा. आणि या कार्यक्रमांतर्गत आता परिसंवाद आपण घेतो आहोत मुलांचे प्रश्न आणि पालक. खरं तर जे बालपण आपण सगळ्यांनी अनुभवलेले आहे त्या सगळ्या प्रक्रियेतून आपण पुढे आलेलो आहोत. मोठं झाल्यावर शिक्षकाच्या भूमिकेत जातो, पालकांच्या भूमिकेत जातो आणि हे सगळं बालपण आपण हरवून बसतो. पण ही जी इथे चार माणसं, चार मान्यवर बसलेली आहेत, ही सगळी इथे आहे त्याचं कारण ही सगळी एका समान सूत्रात बांधलेली आहेत. या प्रत्येकाचं विश्व वेगळं आहे. डॉक्टर हरीश शेट्टी प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ आहेत. विविध प्रकारचं त्यांचं समुपदेशनाचं कार्य सुरू असतं. अत्यंत तोलामोलाचे असे लेख ते विविध वृत्तपत्रातून लिहितात. मार्गदर्शनपर लेख असतात. डॉक्टर विजया वाड गेली 36 वर्ष त्यांनी अध्यापनाचं कार्य केलेलं आहे. त्या साहित्यिका आहेत. मुलांशी फार जवळून त्यांचा परिचय आहे. मला वाटतं बाई प्रत्येक विद्यार्थिनी तुम्हाला बाईपेक्षा आई अशी हाक मारते. अमोल गुप्ते गेली कित्येक वर्ष ते चित्रपट क्षेत्राशी संबंधित आहेत. तारे जमी पर सारख्या चित्रपटाने पुन्हा एकदा मुलांचं विश्व फार सुंदर पद्धतीने आपल्या पुढे त्यांनी मांडलं. आदेश बांदेकर वेगळी ओळख नको. होम मिनिस्टरमुळे घराघरात पोहोचलेले, पण असे घरात पोहोचलेत की लोकांचा अत्यंत जवळून लोकांचे प्रश्न त्यांनी पाहिलेत. नुसतीच टिंगल टवाळी मस्करी नाही तर फार जवळून लोकांच्या प्रश्नांचा त्यांचा अभ्यास आहे. अशी ही समान सूत्राने बांधलेली माणसं, त्यांचं कार्यक्षेत्र, त्यांचा अनुभव, यामुळे या विषयासंदर्भातले त्यांचे विचार अत्यंत प्रगल्भ आणि आपल्याला मार्गदर्शनपर आहेत. या सर्वांचं मी आपल्या वतीने स्वागत करते. आपल्या चौघांनाही प्रश्न विचारायचा आहे मला आणि हा सगळ्यांच्या मनातला प्रश्न आहे की जसं आपण मगाशी म्हटलं की आपण बालपण विसरतो मोठं झालं की, मग काय असतं हे मुलांचं भावविश्व? चालू झालं. मुलानं मुलासारखं वागावं, ते त्याचं भावविश्व. हसावं, खेळावं, हुंदडावं, बागडावं आणि कसलीही चिंता करू नये, हे मुलाचं भावविश्व. डॉक्टर शेट्टी. जोरात ओरडायचं, त्याला काही परवानगी शिवाय जोरात ओरडायची इच्छा,
हसण्यासाठी कोणाची परवानगी न घेता जोरात हसण्याची इच्छा. एकदम सॉफ्ट स्पोकन नाही. जेव्हा मूड असेल तेव्हा खेळायची इच्छा. आईला त्रास देण्याचं संपूर्ण पूर्ण स्वतंत्र. आणि त्याशिवाय मला जे करायचं आहे आणि मला ते केलं पाहिजे. उड्या मारायची इच्छा. चांगलं नवीन सोफा घेतलं तरी पण त्याच्यावर उडी मारण्याची इच्छा. आणि लघवी करताना फ्लश न करून बाहेर येण्याची इच्छा. ही नॉर्मल इच्छा आहे. म्हणजे आम्ही काय म्हणतो, संस्कारामागे आम्ही मुलांचा छळ पुष्कळ करतो. तर संस्कार शब्दाचं पण नेमकं ओझं झालंय. ओझं नाही, संस्काराचं नेमकं व्याख्यान काय आहे, त्याचा अर्थ काय आहे हे पण आपल्याला समजून घेण्याची आवश्यकता आहे. जोरात ओरडायचं असं आम्ही परवानगी देतो का? मला मूड आहे जोरात ओरडायचं, आपण देतो का परवानगी? ही इच्छा आहे. आज आपल्या संवादाच्या निमित्ताने आम्हाला कल्चर्ड मुलं नको, आम्हाला नॉर्मल मुलं पाहिजे. वा. आज या संवादाच्या निमित्ताने डॉक्टर सगळे पालक आपल्या मुलांना ही परवानगी देतील असं पण गृहीत धरूया. संशय नाही. आता या परिसंवादाचं मूळ तेच आहे, त्याचं फळ हेच यावं की हा मिळावा मुलांना ही परवानगी. अमोलजी. बालपण व्यक्त करावं मुलांना ही इच्छा फार चांगली आहे, पण त्याची ऑपॉर्च्युनिटी, ही संधी ही कधी मिळेल ह्यातच बालपण जातं. ही एक फारच ट्रॅजिक गोष्ट आहे. आणि त्यावर आपण विचार करावा की बालपण काय. जसं तुम्ही मला विचारताय त्यात मी तुम्हाला एक मेटाफर देईन, पण तो मेटाफर आजच्या जीवनात प्रौढ वर्ग रिस्पेक्ट करतोय का, ह्या चर्चेची जास्त आवश्यकता आहे. आदेश. बालपण मला असं वाटतं मी जसा वागतो तसं. मी कोणाच्याही घरात जातो, मला विचारावं लागत नाही. मी कोणाच्याही किचन पर्यंत पोहोचतो. त्या किचन पर्यंत गेल्यानंतर वाटेल त्या डब्यातलं जे आवडेल ते आधी खातो, नंतर त्यांना सांगतो मी तुमच्या घरातली चकली खाल्ली. थोडक्यात मुक्त असावं आणि मुक्तपणे त्याने जगावं असं मला वाटतं. आज आम्ही भाग्यवान आहोत, आमच्या आई वडिलांनी आम्हाला मुक्तपणे विहार करू दिला, म्हणून आम्ही जे आहोत ते तुमच्या समोर आहोत. वा. मग आता तुम्हालाच मी पुढचा प्रश्न विचारते की तुम्ही अभ्युदय बँकेची एक फार सुंदर जाहिरात केली की एक अत्यंत विपरीत परिस्थितीतला लहान मुलगा ज्याच्या मनात खूप जिद्द आहे आणि त्याला साथ मिळते आणि तो पुढे यशस्वी असा आदेश बांदेकर होतोय. तर हे सगळं करत असताना जेव्हा तुम्ही तुमचं बालपण जरा मागे वळून पाहता, तेव्हा आज असं वाटतं का की तुमचं बालपण जास्त खडतर होतं, कठीण होतं की तुमच्या मुलाचं? मला असं वाटतं की आमचं बालपण जास्त चांगलं होतं. कारण आमच्या वेळेला आमच्या वडिलांनी किंवा आमच्या आईने कधीही आमच्यावरती कुठलीही बंधनं घातली नाहीत. आम्हाला प्रगती पुस्तक देताना आई वडिलांकडे कधीच भीती वाटली नाही. कारण जर त्याच्यात लाल शेरा असेल तर काही हरकत नाही, पुढच्या वेळेला प्रयत्न कर, असं ऐकायला मिळालं. आज आमच्याकडे आजच्या मुलांकडे म्हणजे जी आता माझाच मुलगा, मी पालकाच्या भूमिकेत जेव्हा जातो तेव्हा माझ्या लक्षात येतं की माझ्या मुलाला ज्या वेळेला प्रगती पुस्तक लपवावं असं वाटतं, कारण त्याला त्याचे मार्क दाखवताना स्पर्धेच्या युगात भीती वाटते. योगायोगाने माझ्या घरात ते घडत नाही, कारण मी पहिल्यापासून त्याचा इतका जवळचा मित्र झालेलो आहे. किंबहुना ज्या वेळेला मला वाटलं की त्याच्यावरती शिक्षणाचं खूप बंधन येत आहे, त्याच रात्री मी त्याची शाळा बदलली होती. बरं. कारण मला जे वाटलं की मी कधी कुठलीही गोष्ट लपवली नाही, त्याने लपवावी असं मला वाटत नाही. आणि त्यामुळे आम्ही भाग्यवान आहोत की आमच्या वेळेला आमच्या आईवडिलांनी आमच्यावरती खूप विश्वास टाकला. आणि त्याचबरोबर तुम्ही जसं म्हणालात की गिरण गावातला मी मुलगा एका अभ्युदयनगर काळा चौकीसारख्या परिसरात कामगार वस्तीत लहानाचा मोठा झालो, पण ते करत असताना आयुष्यात एक गोष्ट फक्त मी कमवली ज्याच्यामुळे मी इतका संचार करू शकतो आहे, ती म्हणजे मी माझ्या आईवडिलांचा
आणि माझ्या गुरुजनांचा विश्वास कमावला. आणि तो फार महत्वाचा होता असं मला वाटतं. आणि ते मुलांनी करावं असं मला नेहमी वाटतं. डॉक्टर शेट्टी, यालाच धरून प्रश्न आहे की मग हा विश्वास जो मुलांच्या मनामध्ये पालकांनी निर्माण करायला हवा, तो कमी होतोय का प्रयत्न पालकांचा? आणि म्हणून हे मुलांचे प्रश्न आणि त्याच्यावर आपल्याला चर्चा कराव्या लागतात. हल्लीचे पालक घाबरतात. म्हणजे शिक्षकांनी जर गृहपाठ दिले, शिक्षक गृहपाठ देतात ना,